नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे आणि असा जी-आर 18 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. त्या जी-आरनुसार आता तुम्हाला ई-के-वाय-सी करणं 2 महिन्याच्या आतमध्ये बंधनकारक आहे. अन्यथा तुम्ही पुढील योजनेसाठी अपात्र राहणार आहात. त्यामुळं ई-के-वाय-सी कशी करायची? आता काही लोक ई-के-वाय-सी करत आहेत, परंतु वेबसाईटवर मुख्य पेजवर म्हणजे होम पेजवर तुम्हाला ई-के-वाय-सीचे ऑप्शन पाहायला मिळत नाही. काही लोक तरीही ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ई-के-वाय-सी करत असताना त्यांना सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असं दाखवलं जात आहे. हा एरर कशामुळे येत आहे? काही लोकांना असं वाटत आहे की आपण नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरल्यामुळे आपणाला असं दाखवत आहे, परंतु ज्यांनी वेबसाईटवर अर्ज भरला आहे त्यांनाही सेम असंच दाखवत आहे आणि नारी शक्ती दूत ॲपवर ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनाही असंच दाखवत आहे. तर याच्यामागचं कारण काय आहे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करा. गुगलवरती लाडकी बहीण योजना असे सर्च केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in अशी वेबसाईट पाहायला मिळेल. याखालीच तुम्हाला ई-के-वाय-सीचा ऑप्शन पाहायला मिळेल. इथं आता काही लोक काय करत आहेत, या ई-के-वाय-सीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाभार्थी आधार क्रमांक टाकत आहेत, कॅप्चा टाकत आहेत आणि ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक. मी या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांकमध्ये अशा महिलेचा आधार नंबर टाकलेला आहे ज्यांना आतापर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत आणि ते या योजनेसाठी पात्र आहेत. अशा लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकला आहे, कॅप्चा कोड टाकलेला आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं पाहू शकता मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी पाठवा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दाखवले जात आहे, या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्यांना असं दाखवत आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. हे पात्र असूनही यांना असं दाखवत आहे. याचं कारण आहे की वेबसाईटवर अजूनही ई-के-वाय-सीचं काम पूर्ण झालेलं नाही. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरतीच होम पेजवरच इथं ई-के-वाय-सीचं ऑप्शन पाहायला मिळेल आणि त्यावरती क्लिक करून तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. तुम्हालाही असा एरर पाहायला मिळत असेल तर काळजी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्यावेळेस वेबसाईटवर ई-के-वाय-सीचा ऑप्शन दाखवला जाईल त्यावेळेस तुमचा हा एरर निघून जाईल. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.